नमस्कार. आज आपल्या तळेगाव शहरातील पुरातन असं गणेश मित्र मंडळाच्या सिद्धी गणेश वाद्य पथकाचं वाद्यपूजन आज या ठिकाणी होत आहे. 124 वर्ष या मंडळाला होतं आहे. 124 वर्ष जुनं मंडळ आणि या मंडळात खऱ्या अर्थानं सामाजिक समरसता जी जपली जाते ती खऱ्या अर्थानं या श्री गणेश तरुण मंडळामध्ये जपली जाते. तळेगाव शहरातील विविध भागातील विविध जाती धर्मातील लोक या मंडळामध्ये सदस्य म्हणून अतिशय गुण्यागोविंदाने काम करत आहेत. गेले 20 वर्ष हे मंडळ आपल्या पारंपरिक अशा ढोल लेझिम जे पथक आहे ते ढोल लेझिम पथकाच्या माध्यमातून ह्या मावळ तालुक्यात असेल अनेक पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गणेश विसर्जन असेल गणेश मिरवणूक असतील या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होते. आणि खरं तर आश्चर्य असं आहे की गणेश तरुण मंडळ जे आहे हे चावडी चौक तरुण मंडळाच्या शेजारीच असल्या कारणानं दोन्ही मंडळं खरं तर आमचीच आहेत. चावडी चौक मित्रमंडळ आणि गणेश तरुण मंडळ. आणि चावडी चौक मित्रमंडळ हे पारंपरिक ढोल लेझिम हे वाद्याचं मंडळ असल्या कारणानं ह्या मंडळाला गणेश तरुण मंडळाला सुरुवातीला ढोल कमी असायचे, ताशे कमी असायचे. आमच्या मंडळाचे ढोल ताशे आम्ही यांना वाजवायला द्यायचं आणि आम्ही स्वतः ते ढोल ताशे वाजवायला गणेश तरुण मंडळामध्ये यायचो. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं या गणेश तरुण मंडळाचं गणेश वाद्य पथक जे आहे ते खूप मोठं पथक झालेलं आहे आणि अतिशय चांगलं वादन हे सगळे मंडळी करत आहेत. त्यामुळं मी आणि पुढच्या 125व्या वर्षाला देखील या मंडळाला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. मानाचा 5वा गणपती तळेगाव दाभळे या अनुषंगानं यावर्षी डीजे आणि लेझर लाईट याची संख्या नसावी आता ते माहीत आहे. ते सन्माननीय त्यांना सगळ्या तळेगाव गावातल्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जायचं असतं ही एक विनंती करेल. आणि दुसरी विनंती अशी आहे की गेले अनेक वर्ष किंवा 100 वर्ष पूर्वीपासून आपल्याकडं या मानाच्या गणपतीची मिरवणूक शेवटच्या दिवशी ती यावर्षी मस्त लवकर निघाली. मानाचा पहिला गणपती दुपारी 4 वाजता किंवा त्याच्या आधी निघाला तरी ती मिरवणूक अतिशय चांगल्या पद्धतीने येईल आणि सगळ्यांचं हे जे काही आपल्याला साध्य करायचं ते साध्य होईल. नगराध्यक्ष म्हणून तुमची ताकद आम्ही बघितलेली आहे. ज्या दिवशी तळेगावमध्ये आता पूर सदृश्य परिस्थिती पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत सन्माननीय नगराध्यक्ष राहुल त्यांच्या नगर सगळ्यांना बोलावलं आणि हे सगळं काम करत असताना म्हणजे आम्ही ते सगळं बघितलं आहे. आणि अजून एक आठवण सांगतो, नगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळेला जाहीरनामा बनवण्याचं काम माझ्याकडे आलं होतं. मी त्या ह्याच्यामध्ये होतो, त्याचं ते सगळं बनवलं. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, मी ताशा वाजवला असा फोटो त्याच्यामध्ये आला पाहिजे. मला ताशा वाजवायला आवडतो आणि माझी ओळख कार्यकर्ता म्हणते. मग आम्ही तो फोटो त्यांना दाखवला आणि आता जाहीरनामा प्रसिद्ध करायचा आपल्याला. मी त्याचं साक्षीदार आहे. आता मी मित्र म्हणून मला काही कामं सांगितली होती बाबा हे काम तुझ्याकडं आणि हे त्यांनी बघितलं. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपले नगराध्यक्ष म्हणून आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी आमचं गौरव केलं. श्री गणेश तरुण मंडळाच्या या वाद्यपूजनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्येष्ठ आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या मंडळाचे मार्गदर्शक आमचे सहकारी मित्र दुसरे मार्गदर्शक पिताजी पेढी तसेच आणि कुठे राजू शिंदे पिताजी आंबेडकर आणि त्या मंडळाचा लहानपणापासून आम्ही सभासद म्हटलं तरी हरकत नाही. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये या मंडळाच्या बरोबर
लहानपणापासून घरात नाही आम्ही सगळे एकत्र आहोत. आणि मला सगळ्यांनी सांगितलं की या गणपतीला 1980 झाली आपण केलं ते मला वाटतं आपल्या जनता बँकेच्या शेजारी ते काम चालू होतं. तेव्हा मी पण दुरुस्तीचं काम करतो. मी पण ते स्वतः पाहिलं आणि या मंडळामध्ये 124 वर्ष खरं मंडळाला झालेली आणि एखादं मंडळ 124 वर्षाचं होणं फार कठीण काम असतं. आपण कितीतरी मंडळ पाहिली, एका मंडळाची 4 मंडळ झाली, 5 मंडळ झाली, कधीही एकमेकांची पटत नसतं. परंतु 124 वर्ष या मंडळामध्ये सामाजिक समानता जपणारं का मंडळ सगळ्यात जागृती जी मंडळी शहरातल्या तळेगाव शहरात सगळी या मंडळामध्ये. मला आठवतं की आपल्या गणपती मंदिरामध्ये गरुड काका भजन म्हणायचे तर चतुर्थीला म्हणजे अस्पृश्यता जी म्हणतो आपण मंडळ जरी सगळे ब्राह्मण समाजातला आपला वेळी समाज याच्यामध्ये जरी आपल्या असला तरी पण याच वेळी परिवाराने कायम तळेगाव शहरामध्ये सामाजिक समरसता जपण्याचं काम सगळ्या शहरातील सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या एखाद्या व्यक्तीचं 100 वर्ष पूर्ण होणं आणि एखाद्या संस्थेचं 100 वर्ष पूर्ण होणं हा फरक. आणि 20 वर्षापूर्वी आपण ध्वजपथक काढलं आणि त्याच्या आधी तुम्ही आठवलं की केंद्र असेल विकल्जे असतील बाकी आम्ही कृषी असेल किंवा बाकी मंडळीची होती 2-2, 3-3 आमचे तास आमचं मंडळाचं विसर्जन झालं की आपल्या मंडळानं मंडळ आलं असायचं. आम्ही परत ते घेऊन तुमच्यावर वाजवायला किंवा ढोल द्यायला आणि सगळं त्या काळात चालायचं. परंतु आपण 20 वर्षापूर्वी हे ढोलपथक चालू केलं सांगितल्याप्रमाणे की ढोल 2-3 ढोल ताशे असं काहीतरी आपलं सगळं होतं. आणि त्या काळात मला असं काय आठवतं की त्या काळामध्ये आम्ही 150 रुपये 200 रुपये शिकवायचं. लग्न झालं लग्नाची परत त्याची 100-150 रुपये शिकवाय आणि ती झाल्यानंतर भेळीचं पोटं आणायचं आणि त्याच्यामध्ये थोडीफार एक भेळीचं पोटं आणि एक किलो होता पैसा आणि कांदा हे काहीच घरी जायचं. आता सगळ्यांना पहिला त्या काळ होता आणि आज आपल्याला सगळे खरंतर समाज दिवस झाले आपल्याला सगळं उपलब्धता जी आहे ती अतिशय सोप्या पद्धतीने होती. म्हणजे ताशा घ्यायचा असेल ढोल घ्यायचा असेल कुठली वस्तू जर घ्यायची असेल तर सहज आपण 10 ताशे आपण एका तासामध्ये खरेदी करू शकतो. मोठीची परिस्थिती तशी नव्हती. परंतु आज आपण पाहिजे की आपण मंडळ आज 70-80 ढोल आपल्याकडे आहे, 15-20 ताशे आहे आणि मुळात 50% सगळे सांगते की 50% महिला भगिनी आहे. 50% महिला भगिनी असणं आज एक विश्वासार्हता किती मोठी. कारण एखाद्या मंडळामध्ये 50% महिला जर येत असतात त्यांच्या घरचे किती विश्वासाने तुमच्याकडे पाठवत असतात तुमच्यावरती हा सगळा विश्वास. त्यामुळे खरं तर या महिला देखील आपल्या भगिनी या ठिकाणी आपल्यामध्ये सहभागी होतात. आपण सगळेजण एकत्र येऊन आणि या चांगल्या पद्धतीचं वादन करता जिल्ह्यामध्ये सगळीकडे जाऊन वादन करतात. मंडळाच्या बरोबरच आपल्या तळेगाव शहराचं देखील नाव आपल्या माध्यमातून होतो. मला शिक्षकांनी सांगितलं आपल्याला जागेची आवश्यकता आहे. अनेक मंडळांनी जागेची मागणी केली पण तळेगावचा विस्तार राहिलेला नाही. जागा बांधकाम करायला जागा शिल्लक नाही. त्यामुळे जागा कसं बघायचं तुम्ही जागा मला सुचवा आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी करू. आणि मी तुमच्या म्हणजे कीर्तनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल गणपती आपला जे काही उत्सव असेल स्थापना का केली त्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती पारतंत्र्यामध्ये आपण होतो आणि चांगल्या विचारांनी कार्यकर्ते एकत्र येऊन देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी विचार व्हावा त्या बोलतो. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी ते 2 सण त्या ठिकाणी साजरा त्या ठिकाणी आपल्याला संधी दिली आणि तो परंपरेने आपण आता शिवजयंती देखील चांगल्या पद्धतीने साजरी करतोय आणि गणपती सण हा देखील आपण चांगल्या पद्धतीने साजरा करतो. आज ते आपण पारंपरिक नाही आहोत पण आज आपण एकत्र येतोय
एवढ्या मोठ्या संख्येने मग आपण एकत्र येत असताना आपण नुसतं 7 दिवस एकत्र यायचं का? तर आपण 7 दिवस एकत्र न येता आज आता मागच्या 2020 साली आपल्या देशामध्ये जगामध्ये कोविडची मोठी लाट आली होती. या कोविडच्या लाटेमध्ये देखील अनेक मंडळांनी सहभाग घेतला. तुमच्या मंडळात देखील सहभाग घेऊन लोकांसाठी त्याच्या घरी आपण सर्वांनी मिळून त्याची काय मदत केली. म्हणजे आपण एकत्र आता येतोय गणपतीच्या 7 दिवसामध्ये आपण खरंच म्हणजे जळगाव शहरामध्ये जर चांगले उपक्रम कुठलं मंडळ राबवत असेल सातत्याने तर गणेश मंडळ हे पहिल्यापासून चांगले उपक्रम सामाजिक उपयोगी आणि कलाकारांच्या त्यांना भाव मिळण्यासाठी अतिशय चांगले उपक्रम त्या ठिकाणी राबवतोय. मी पण बरोबर 4-5 वर्ष मध्ये काय काय लावून डान्स केला आता आठवतंय आदिवासी डान्स काय चला उघडा आणि खाली लावलेलं काय डाळ असं त्या असे पण त्या काळात डान्स केले आणि तुम्ही कलाकार तिथे घडतो आणि कलाकार त्या माध्यमातून घडलेले. त्यामुळं ह्या सगळ्या आपण उपक्रम राबवतो हे धार्मिक वातावरण आपल्या या तुमच्या सगळ्या परिसरामध्ये असतं. आता ह्याची मंडळ जिथं आहे तिथं घरं याच्यापैकी 2-3 घरं असतील फक्त तिथं राहणार बाकी सगळे बाकी तिथे म्हणजे मंडळ आपण जर पाहिली तर मंडळ जे आहेत प्रत्येक मंडळ जे आहेत त्या ठिकाणचे रहिवासी त्या मंडळामध्ये आहेत. तर या मंडळाचं वैशिष्ट्य असं की सगळ्या शहरातील लोक या मंडळामध्ये आहेत. त्यामुळं एक चांगल्या पद्धतीने उपक्रम एकमेकांवरती प्रेम एकमेकांवरती विश्वास आणि एकमेकांच्या साथीने मंडळ अतिशय काम करते. पुढचं वर्ष आपलं 125वं वर्ष आहे. त्या 125व्या वर्षाला आपण सांगितलं की भरपूर वेळ द्या. वेळ पण देऊ आणि आपल्याला लागेल की मदत या ठिकाणी आणि सुरुवातीची अतिशय थोडक्या शब्दामध्ये वादन कसं करावं त्याच्यातला गोडवा कसा निर्माण व्हावा स्पर्धा सुद्धा असंतुलित नसावी आणि वादकाने कशा पद्धतीने आपली देखील काळजी घेतली पाहिजे. आपण देखील वादन करत असताना कशा पद्धतीने करावं आपण देखील समजा 4-4 तासांनी 30-30 तास 35 तास देखील वापर करू 24 तास त्यांनी झोपून घेतली ही देखील काळजी घेणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये आपण मंडळासाठी करतोय परंतु आपलं शरीर देखील चांगलं असलं पाहिजे. त्यासाठी मी पाहिलं की आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण परिश्रम द्या काय नुसतं येणार ढोल वाजवतात असं देखील नाही. ढोल उचलायचे राऊंड मारायचे म्हणजे जे आपण म्हणतो त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला अवगत असल्या पाहिजे. त्या पद्धतीने या ठिकाणी या मंडळाचं प्रशिक्षण दिलं जातं. बरोबर मी जास्त बोलणार नाही. आपल्याला या वर्षी